कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ह्या सगळ्या शहरांमधले पत्रकार आज आपल्यासोबत आहेत. ते खास आपल्या आवडत्या सगळ्या कलाकारांसाठी आणि या सिनेमाच्या प्रेमासाठी म्हणून. तर एकदा मला वाटतं, मला माहिती आहे की अजून जेवण बाकी आहे, पण स्वतःसाठी एकदा टाळा. तुम्ही इतकी मेहनत घेऊन आला. सकाळी लवकर बायकोला सांगितलं डबा नाही दिला तरी चालेल, की मी रस्त्यात चहा वगैरे घेतो आणि मग ऍडजस्ट करतो, असं सगळं करून आला. त्यासाठी म्हणलं सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण अर्थात एका फार खास रिझन साठी इथे आहोत. फक्तच ट्रेलर बघण्यासाठी, फक्तच कलाकारांसाठी नाही, तर ह्या सिनेमातलं एक अतिशय सुंदर गाणं लॉन्च होणार आहे. आणि त्यासाठी म्हणून टीम देखील सज्ज आहे. म्युझिक डिरेक्टर्स आर रेडी, सिंगर्स आर हिअर. सो त्यांच्यासोबत हा सोहळा जो आहे तो आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर सगळ्यात आधी धर्मा प्रोडक्शन प्रेझेंट्स इन असोसिएशन विथ अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित अँड न्यूक्लियर एरो पिक्चर्स कडनं मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. ये रे ये रे पैसा 3. मला वाटतं फार कमी मराठी सिनेमे आहेत की त्यांचा तिसरा भाग येतो. आणि ही खूप कमालीची गोष्ट आहे की पहिला भाग सुपरहिट होतो, दुसराही तुफान चालतो, आणि आता तिसराही अगदी दमदार कलाकारांसोबत रेडी आहे, सज्ज आहे तुम्हा सगळ्यांना एंटरटेन करण्यासाठी. तर त्यासोबतच खूप मोठी गोष्ट अशी की आजकाल बॉलिवूडचे कलाकार, आणि अर्थात सबको पता है भाई, मैं तो हमेशा कहती हूँ कि आपका भाई मेरी जान सलमान खान जो है, तर त्याने ह्या सिनेमाचं जे ट्रेलर आहे ती लॉन्च केलं आहे आणि गाणं लॉन्च केलं आहे ह्या सिनेमातलं. तर ह्या सिनेमातलं गाणं, पहिलंच गाणं जे टायटल ट्रॅक आहे ते इतकं सुपरहिट झालंय की ऑलरेडी युट्यूबवर त्याच्या ह्या गाण्याला बरेच व्ह्यूज देखील मिळाले आहेत. त्यामुळे हा सोहळा खरं तर मुंबईत घडलाय, पण अर्थात त्याची झलक आपण इकडे बघणार आहोत. तर कॅन वी हॅव द एबी प्लीज.
वाजवल्याशिवाय राहवलं जात नव्हतं. सगळेच इथे म्हणजे कोपऱ्यातल्या काही त्या ज्या मुली आहेत त्या पण म्हणत होत्या की अरे हे गाणं सुपरहिट होणार आहे, आपण ह्यावर डान्स करणार आहोत. सो ऑफकोर्स मला वाटतं की आज ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला देखील कुठे ना कुठे नाचायचं आहे याची तयारी ठेवा. आणि खरंच खूप अप्रतिम गाणं, हे गाणं खरं तर अमित राज यांनी कंपोज केलेलं गाणं आहे. आपण बघितलं आदर्श शिंदे, वैशाली सावंत यांनी फारच धमाल केली आहे गाण्यामध्ये. खूप छान गाणं होतं. आणि आता पुढे वळूयात. खरं तर ह्या सिनेमाचं नाव आहे ये रे ये रे पैसा, पण ह्या विनंतीला खूप साऱ्या प्रोड्युसर्सनी मान दिला आहे. म्हणजे कदाचित संजय जाधव म्हणाले की दे रे पैसा, दे रे पैसा, आणि इतके प्रोड्युसर्स समोर आले की क्या बात यार. सो ह्या फिल्मचे प्रोड्युसर सगळ्यात आधी तर AVKचे पार्टनर्स म्हणजे अमेय खोपकर सर, त्यासोबतच निनाद बत्तीन सर आणि स्वाती खोपकर मॅम, त्या सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. त्यासोबतच इतरही प्रोड्युसर्स आहेत. सुधीर कोळते सर, ओमकार सुषमा माने, ओम प्रकाश भट, नसीर शरीफ सर आणि गिरीधर गोपाळ कृष्ण धुमाळ. को प्रोड्युसर्स आहेत गॉड विजार्ड एंटरटेनमेंट अँड सौरभ ललवानी. आज आपल्यामध्ये काही प्रोड्युसर्स अर्थात आहेत. मी या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. तर मी जसं म्हणाले की मला वाटतं बाप्पाकडे आपण कायमच म्हणत असतो की ये रे रे पैसा, ही रिक्वेस्ट कोण करत नाही असं होऊच शकत नाही. पण मला आज अमेय सरांना विचारायचंय की का तुम्हाला सगळ्यांना वाटलं की ह्या सिनेमाला आपण पैसे लावूया? खरं म्हणजे 2016 साली ये रे रे पैसा पहिला पैसा याची गोष्ट संजय जाधवांनी ऐकवली आणि ती मला आणि ती गोष्ट मला आणि निनादला खूप आवडली. म्हटलं आपण हा सिनेमा करूया, हा धमाल सिनेमा. तर आम्ही मग कलाकार कोण, तर कलाकार जे उत्तम दिग्गज कलाकारांची नावं समोर आली. तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर आणि खूप जण आहेत. ते नावं घ्यायला लागलो तर कोणाची नावं राहिली असेल तर माफ करा, पण अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. पण एक उत्तम कलाकृती सादर करायची, लोकांना काहीतरी उत्तम आपण दाखवूया म्हणून या चित्रपटाची निर्मिती करायची वाटली. आणि त्याला खरंच संजय जाधव यांनी उत्तमरित्या दिग्दर्शन करून एक चांगला सिनेमा बनवला आणि जो सुपरहिट झाला. तुम्हा सगळ्यांचं पाठबळ आहेच त्यासाठी. आणि मला वाटतं की अमेय सरांबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केलेत. मग तिथे बलोच असेल किंवा लाई भारी असेल किंवा आता ये रे रे पैसा पहिला देखील होता, भोंगा सारखा सिनेमा असेल. इतक्या वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे तुम्ही दिलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी बाकी प्रोड्युसर्सना पण विनंती करेन, सर प्लीज से फ्यू वर्ड्स अबाउट द फिल्म. फिल्म खूपच मोठी आहे आणि खूप उत्तम झालेली आहे. मी एवढंच रिक्वेस्ट करेन की 18 तारखेला 18 जुलैला त्यांनी 3-4 तासाची मोठी आहे का मोठी आहे म्हणजे ग्रँडर खूप आपल्या आयुष्यातली खूप मोठी. म्हणून त्याने सांगितलं की ये रे रे पैसाच्या फ्रँचाईज मधली मोठी फिल्म आहे. 1, 2 आणि 3 त्याच्याहून जास्त मोठी आहे. खूप मजा आली. आणि 18 तारखेला सगळ्यांनी प्लीज प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी या. स्वाती मॅम, खरं तर आज एक खूप खास दिवस आहे जो मी नंतर त्याबद्दल रिव्हील करणार आहे. पण आय स्टील वॉन्ट टू नो की प्रोड्युसर म्हणून एखादा दिवस सिनेमातला कायम स्मरणात राहतो. तुमच्यासाठी ह्या सिनेमातला एक तो दिवस कुठला होता? मुहूर्ताचा दिवस म्हणजे ये रे रे पैसा 1 जेव्हा आला होता तो पहिला दिवस मुहूर्ताचा. कारण AVK हे ब्रँडच मुळी ये रे रे पैसा 1 पासून त्याची निर्मिती क्षेत्रामध्ये सुरुवात झाली. त्यामुळे ये रे रे पैसा हे फ्रँचाईज AVK साठी खूप जवळचं आणि महत्वाचं आहे. आणि आता ह्या टीमने जी काही मेहनत आणि धमाल केली ती 18 तारखेला आणि दणक्यात एकदम. आणि याचा पुढचाच राज साहेबांनी केला होता 1चा. तर चित्रपट सुपरहिट त्याचं म्हणजे 1, 2, 3, 4 जेवढे पुढे पार्ट येतील ते सुपरहिट होणं नक्कीच आहे. आणि शेवटी नारळ वाढवला राज साहेबांनी.
डेफिनेटली मला वाटतं एका जोरदार सगळ्या प्रोड्युसर्ससाठी गाणं जाऊ दे. थँक्यू सो मच सर. मी सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी प्लीज स्थानापन्न व्हावं. रोहित शेट्टी यांच्या हातून ह्या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च झालं, जे मुंबईत झालं, पण अर्थात आपण ह्या मूवीचं ट्रेलर परत एकदा बघणार आहोत, तर त्याची एक झलक बघूया. ट्रेलर खूप भन्नाट ट्रेलर आहे आणि आम शुअर की आता सगळ्यांना उत्सुकता असणार आहे की 18 जुलैला आपल्याला हा सिनेमा बघायला मिळणार आहे आणि काय काय बघायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये. सो इतकी धमाल स्टारकास्ट आहे अर्थात, त्यामुळे आपल्याला मजा येणारच आहे. आताच्या ह्या धारधकीच्या आयुष्यामध्ये मला वाटतं की जरा आपल्याला ब्रेकची गरज आहे, जरा डोक्याला शॉर्ट नको असतो आणि त्यामुळे असे सिनेमे आले तर खूप बरं वाटतं. त्यामुळे आता ह्या सिनेमाचे मला वाटतं जे म्युझिक डिरेक्टर आहेत संजय जाधव असं जेव्हा नाव येतं मला वाटतं तेव्हा काही नावं सोबत येतात आणि त्यामध्ये अजून एक नाव म्हणजे पंकज पडघम यांचं, ज्यांनी त्याच्या आधी देखील अनेक सिनेमे केले आहेत त्यांचे. तर मी पंकज सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. त्यासोबतच आज आपल्यासोबत सिंगर सायली पंकज देखील आहे. सायलीला देखील विनंती करते की तिने देखील जसं पूर्वी टिकटिकी वाजते डोक्यात आणलं होतं तसं मला वाटतं की आता ह्या सिनेमातली गाणी पण अनेकांच्या मनात बसणार आहेत. तर तुझंही स्वागत आहे. त्यासोबतच आपल्यासोबत आहेत या सिनेमाचे लिरिसिस्ट म्हणजे विनायक पवार सर, यांना पण मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आणि रवींद्र खोमणे ज्यांनी ह्या सिनेमातली धमाल गाणी गायली आहेत त्यांना देखील मी विनंती करते. सगळ्या म्युझिक टीमचं आपण परत एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पंकज सर, अर्थात ह्या जे गाणं आता तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहात जे आज सगळ्यांसमोर येणार आहे, मला वाटतं ब्रेकअप सॉन्ग, मराठीतलं पहिलं मराठी ब्रेकअप सॉन्ग असणार आहे. हे जेनझीला सूट होणारं गाणं आहे, करेक्ट? आणि देखो भी अगर तड़प तड़प नहीं होता, देवा तुझ्या गाभाऱ्यात नसतं असतं, तर ब्रेकअप का मजा कैसे आता है? ब्रेकअप म्हटलं की अशा लिरिक्स वाली गाणी असली तरच आपल्याला ब्रेकअप झाल्यासारखा वाटतो आणि त्यातनं बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे आता ह्या गाण्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर सर्वांना नमस्कार. या गाण्यामध्ये सांगायला मला स्पेशल असं आवडेल की ब्रेकअप म्हटलं की काय दुःखाचं ब्रेकअप असतं, पण हे पहिल्यांदा चिडकं ब्रेकअप आहे, चिडून गेलेलं ब्रेकअप आहे आणि फार कमाल
तेजस्वी फार कमाल स्क्रीनवर काम जे तुम्हाला बघायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त अजून मला एक सांगायला स्पेशली आवडेल की आता जेवढी टीम आहे ना ती या गाण्याची मला वाटते फक्त 20% टीम आहे. ह्या गाण्यात जवळ 7-8 सिंगर आहे. गाण्याची लेंथ पण मोठी आहे आणि सरप्राईज एलिमेंट पण आहे. हो, सरप्राईज एलिमेंट पण आहे. आणि आज तुम्ही जे गाणं बघणार याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सिनेमात अजून एक त्याचं फुल व्हर्जन बघायला मिळणार आहे. त्यासाठी रिलीजची वाट बघायला पाहिजे. आणि आता गाणं बघूया आपण. गाणं बघितल्यानंतर मला वाटतं की ते सरप्राईज जे आहे ते रिव्हील होणार आहे. आज ते काय आहे सरप्राईज, आपण सरप्राईज ठेवूयात का? हो, घेऊया. ओके, सो आय रिक्वेस्ट यू ऑल टू प्लीज हॅव अ सीट. नमस्कार. मी विनंती करतो ज्येष्ठ पत्रकार श्री महेंद्र पडदे, ब्युरो चीफ दैनिक नवराष्ट्र यांना की आपण कृपया रंगमंचावर यावे. त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच मी विनंती करतो ज्येष्ठ पत्रकार सुभाषचंद्र जाधव सरांना की आपण देखील रंगमंचावर यावे. आणि कित्येक वर्ष ऍक्च्युली सर आहे आणि आज हो. त्यांचं वय 71 आहे सर. म्हणून मुद्दामूनच 74 वर्षांचे आहे. बघा, 74 वर्षाचे ब्रेकअप सॉंग लॉन्च करणार आहे. जर तुमच्या दोघांच्या हस्ते या गाण्याचं लॉन्च व्हावं ही माझी आणि आमच्या सगळ्या टीमची इच्छा आहे. तर मी आरजे श्रुती विनंती करतो की Definitely. मला वाटतं ही किती छान गोष्ट आहे की इथे हे पहिल्यांदाच घडतंय की ज्येष्ठ पत्रकारांच्या हातून एखादं गाणं तुमच्या हस्ते लॉन्च होणार आहे. काय सांगायचं, इतकी वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय. पत्रकारांना एवढा मान मिळणं हेच खरं पहिली गोष्ट महत्त्वाची. पत्रकारांना नेहमी पाठीमागची सीट दिली जाते. पुढच्या सीटवर बोलवून त्यांचा असा म्हणजे एक सन्मान करणं हे फार म्हणजे मला खूप भावलेली गोष्ट आहे. आणि ब्रेकअपचं गाणं म्हटल्यानंतर आयुष्यात कधी प्रेमच जमलं नाही. आज मिसेस इथे नाहीयेत म्हणून तुम्ही हे म्हणू शकता. नाही, पण खूप छान. मला वाटतं की गेली कित्येक वर्ष आम्ही बघतोय सरांना ते फार उत्साहाने आणि कायम हसतमुख असतात आणि इतकं छान सगळ्यांना प्रेमाने भेटतात. सर, तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत ह्या कॉन्फरन्स मध्ये. थँक्यू सो मच. आणि आज ज्यांचे वाढदिवस आहे सर, प्लीज तुम्ही काय सांगाल आज ह्या मानाबद्दल? गेल्या वर्षी म्हणजे माझा एक गुरु आहे, गुरुआनंद स्वामी. ते माझ्या मित्रामुळे ते मी त्यांच्याजवळ गेलो. गेल्या वर्षी त्यांनी मला सरप्राईज दिलं, मला तिथं आश्रमात घेऊन गेलो आणि त्यांची माझी भेट. तो वाढदिवस मी त्या दिवशी त्या आश्रमात साजरा केला. आज कामाच्या निमित्ताने इथं आलो आणि हे सरप्राईज मला मिळालं. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आणि तुमच्या टीमचे आभारी. मला वाटतं तुम्हा सगळ्यांच्या शिवाय म्हणजे तुमचं बोट धरूनच सिनेमा जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही नसाल तर हे काहीच सुरू राहू शकत नाही. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद आणि थँक्यू सो मच सर फॉर कमिंग हिअर. आणि अर्थात आपण आता गाण्याचा लॉन्च करणार आहोत. तर मी एक सरप्राईज सांगते की अमेय खोपकर सरांचा मुलगा म्हणजे ईशान खोपकर जो आहे त्याचा चेहरा म्हणजे इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत त्याचं देखील इंट्रोडक्शन झालं आहे. ईशान प्लीज. ईशान उत्तम डान्स करतो आणि अर्थात त्याची झलकही आपल्याला बघायला मिळाली. पण सध्या ह्या गाण्याबद्दल तू काय सांगशील? लंडनवरून आलात सर तुम्ही? लंडन रिटर्न आहात सर. सर क्या बात आहे सर. वेलकम सर. रिटर्न तिकीटच काढले. एक लंडन कमी जात खूप खूप बरं वाटतंय. ये रे पैसा वन मध्ये संजय जाधव सरांनी एका गाण्यामध्ये खंडाळा घाट या गाण्यामध्ये एक छोटीशी काही झलक दाखवली माझी आणि ते
जे हिट झालंय गाणं आणि लास्ट टाइम ते बोलले की नाही तुला थर्ड मध्ये काहीतरी करावंच लागेल. सो आय फील थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी अँड या या संधीसाठी खूप खूप आभार आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे जे गाणं आमचं लॉन्च होणार आहे ते आवडेल आणि धन्यवाद. थँक्यू सो मच ईशान. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू ऑन स्क्रीन. आज गाण्याची सुरुवातच जी आहे ती ईशान ला आपण बघणार होता गाण्यामध्ये. तर आपण आता गाणं बघूया. थँक्यू सो मच. प्लीज सर. धन्यवाद. थँक्यू. आणि एकदम आवाज एकदम दाद्या आवाज जरा
आता वेगळा सोनिया आपल्या समोर येणार आहे. ईशान प्लीज. ईशानने मला प्रॉमिस केलं होतं, आपल्या सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की तो ह्या गाण्यावर थोडासा डान्स करणार आहे. कारण काय ना इंट्रोडक्शन आहे भाई, तो थोडा हो जाना चाहिए है ना. वॉच इट. मराठी गाणं. ईशान, सो इतकी धमाल, इतकी मजा या गाण्याने आता इथे आणलीये, तर आय एम शुअर जेव्हा शूट होत असेल तेव्हा तर अजूनच मजा आली असेल. काय सांगशील तू ह्या शूटिंगच्या वेळेस एखादा किस्सा मला सांग. शूटिंगच्या वेळेला मजा तर आलीच, पण नाचताना एक ध्यानात ठेवायला लागायचं की माझा नीचा ACL झालेला. सो तेव्हा शूटिंग करायला थोडं सांभाळून करावं लागत होतं, पण मजा आली. उमेश जाधव सरांनी मस्तच करून घेतलं माझ्याकडनं. इव्हन संजय जाधव सरचं जे विजन होतं ते सॉन्ग बद्दल ते पण खूपच अप्रतिम होतं. सो खूप मजा आली. व्हॉट अ फॅब्युलस डान्सर. जोरदार टाळ्या एकदा ईशान. थँक्यू सो मच ईशान, थँक्स अ लॉट. आणि अर्थात आता ज्या कलाकारांची आपण वाट बघत होतो, तर आपण अर्थात त्यांना स्टेजवर बोलवणार आहोत, ज्यांनी आपल्याला ट्रेन केलेलं आहे आणि ज्यांच्याशिवाय हा सिनेमा मला वाटतं अधुरा आहे असे संजय दारेकर सर. आणि वेलकम सर. त्यासोबतच आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कायम धमाल करणारा एनर्जी का बॉम्ब सिद्धार्थ जाधव. आणि हा कितीही मोठा झाला तरी आमच्या सगळ्यांसाठी आमचा चॉकलेट बॉय उमेश कामत. आज दिग्दर्शक काही कारणास्तव नाही येऊ शकले संजय जाधव सर, पण मी कलाकारांना विनंती करते की काही कारणास्तव म्हणजे 18 जुलैला सिनेमा रिलीज होतोय, त्याचे खूप काही सोपस्कर असतात. आणि संजय जाधव एक फिल्म मेकर म्हणून, कलाकार म्हणून, प्रेक्षक म्हणून प्रचंड पॅशनेट आहेत. प्रत्येक गोष्ट जी गोष्ट दिसते ती पोहोचवण्यासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना तिकडे थांबणं गरजेचं होतं, म्हणून ते इथे आले नाहीये. ते प्रचंड एक्सायटेड होते, कारण
तुम्हाला सगळ्यांना एकत्र भेटणं खूप दिवसात प्लॅन केलं संजीताने, पण ते त्यांच्यामार्फत थँक्यू तुम्ही आलात. तुम्हाला सिनेमा आवडेल आणि नक्की जास्तीत जास्त पोहोचवाल अशी अपेक्षा आहे. हा मेसेज तुमच्याकडे पाठवलेला आहे. थँक्यू. 18ला प्रीमियरला येणारच आहे. संजय सर, ह्या सिनेमाबद्दल काय सांगाल? भाग 1 भाग 2 तसा होता विनोदी, कंठा वाढवणारा, तसाच भाग 3 झालेला आहे. त्याच्यापेक्षा अंमल जास्तच, कारण भाग 1 आवडला म्हणून एक जबाबदारी आली म्हणून भाग 2 बनवला, तो त्याच्यापेक्षा चांगला व्हावा तसा झाला, तो आवडला लोकांना. आता अजून जबाबदारी आली की भाग 3 अजून त्याच्यापेक्षा चांगला व्हावा. तसे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला आवडेल सगळ्यांना. नक्कीच सर. अर्थात ट्रेलर बघूनच इतकं भारी वाटतंय, आय एम शुअर की सिनेमात खूपच मजा येणार आहे. तुमचे डायलॉग्स, तुमची डायलॉग डिलिव्हरी तशी आम्हाला प्रत्येकाला लक्षात राहते, छाप पाडलेलीच आहे तुम्ही त्याची. आणि आता मी सिद्धार्थला विनंती करते की त्याने ह्या सिनेमाबद्दल 2 शब्द व्यक्त करा. नमस्कार. प्लीज बसा. हॅलो. हा नमस्कार. 18 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होतोय आणि आम्ही खूप दिवस, मी तेविसेनी पडली, उमेश कामत सर प्रमोशन साठी फिरतोच आहोत. जेव्हा टीजर आला होता, त्यानंतर पोस्टर आलं होतं, आता ट्रेलरलाही उत्तम प्रतिसाद आहे. खूप बरं वाटतंय का, म्हणजे प्रमोशनच्या निमित्ताने खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. हा अनुभव सांगणं, तुमच्या सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी अनुभव सांगतोय की मराठी सिनेमासाठी मराठी फिल्म इंडस्ट्री किती फॅमिली आहे हे दाखवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी प्रिया बापट आणि उमेश कामत सरांचे मनापासून आभार मानतो. काल आम्ही पुण्यात प्रमोशन करत होतो आणि काल त्यांच्या नाटकाचा प्रयोग होता यशवंतरावला. पॅक शो, हाऊसफुल शो होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नाटकाच्या प्रयोगाला सिनेमाचं प्रमोशन करायला गेलो आणि त्या नाट्य रसिकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं, त्या प्रयोगाला प्रेम दिलं. त्यानंतर उमेश कामत सरांनी, प्रिया मॅमनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं, आपला सिनेमा येतोय, आपला मराठी सिनेमा येतोय. त्या संपूर्ण ऑडिटोरियमने टाळ्या वाजवल्या. त्याच्यानंतर आम्ही ह्या टायटल ट्रॅकवर नाचलो, त्याच्यावरती आमच्यावर नाचले. ही खूप चांगली गोष्ट आहे. एखादा मराठी सिनेमा चालण्यासाठी मायबाप रसिक प्रेक्षक जेवढे कारणीभूत असतात तेवढे हे चांगले सहकार्यकार असतात, ज्यांच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तुम्ही उमेश सर, प्रिया मॅमला थँक्यू म्हणा. तुम्हाला पण थँक्यू, तुम्ही आलात आणि आमच्या नाटकाच्या स्टेजची पण रंगत वाढवली. त्यांनी अनाउन्समेंट पण केली नाटकाची. इंटरव्हलला अनाउन्समेंट असते ना, ती कालच्या हाऊसफुलच्या प्रयोगाची अनाउन्समेंट सिद्धार्थ जाधव यांच्या आवाजात झालेली आहे. तर हे मुवमेंट आहे आणि खूप बरं वाटतंय. हिरे रे पैसा 1, हिरे रे पैसा 2 स्वातम्या म्हणाल तसंच की कुठल्याही सिनेमाचे 3 भाग येणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला तर खूप बरं वाटतंय. मी तर गमतीने म्हणायला लागलो तर प्रत्येक प्रमोशनला की मी मराठीत सिक्वेल स्टार होतोय, मी प्रत्येक सिक्वेल मध्ये असतो. त्यामुळे आता माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट की हिरे रे पैसा 3 येणं. हिरे रे पैसा 1 ने खूप हात दिला होता, कलाकार म्हणून उभं केलं होतं आणि सुपरहिट सिनेमा तेव्हा नावावर लागला होता. त्यामुळे ते हिरे रे पैसा 3 येतोय. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. गाणी, टीजर, कॅरेक्टर्स, आमचे जोक्स हे सगळे लोकांना आवडत आहेत. आणि आमच्या चौघांबरोबर बरोबर बोललीस तू की संजय जाधव द मॅन जो ही सगळी मेहनत घेतोय, तर त्याचंही स्वप्न आहे जास्तीत जास्त लोकांनी पाहावं. आणि अमैदाचे विशेष आभार आहेत, कारण मराठी कलाकार मराठी सिनेमाच्या मागे उत्तमपणे उभे असतात आणि हा सिनेमा जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी त्याचा लय मोठा हात आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी एवढीच विनंती आहे जी नेहमी करतो की उत्तम सिनेमा झालाय, लोकांचं मनोरंजन करणारा सिनेमा झालाय, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी पाहावा एवढीच माफक अपेक्षा आहे. 18 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज होतोय. हिरे रे पैसा 3 नक्की बघा. धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धार्थ. आणि मी आता उमेश यांना विनंती करते की त्यांनी पण ह्या सिनेमाबद्दल, आय एम शुअर खूप साऱ्या आठवणी तुमच्या सगळ्यांच्याच असतील, कारण तुम्ही सगळे एकत्र म्हणून हा सिनेमा करताय. अगदी फर्स्ट पार्ट पासून ते थर्ड पार्ट पर्यंत सोबत असणार आहात कायम. तर काय सांगशील? मला असं वाटतं आम्ही सिनेमा बनतो 2-2.25 तासाचा, पण जर बीटीएस शूट केलं ना तर माझ्या मते त्याचा एक सिनेमा बनेल आणि तो सुद्धा हिट होईल. इतकी आम्ही मजा करत असतो. अगदी वर्कशॉप पासनं जनरली असं म्हणतात की विनोदी सिनेमा हा मजा असते, सोपं असतं, करतात जातात, विनोद करतात जातात. पण माझ्या मते संजय जाधव सारखा जेव्हा दिग्दर्शक असतो तेव्हा तो सिनेमाच इतका कठीण लिहिलेला असतो की तो आम्हाला समजून घेऊन
त्याच्यावरती काम करून म्हणजे वर्कशॉप सुरू होतं. जवळजवळ महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं होतं या सिनेमाचं. पार्ट 1चं पण केलं होतं, आताचं पण आम्ही जवळजवळ वर्षभर एक महिनाभर आम्ही वर्कशॉप केलं. आणि असे निर्माते असल्यानंतर खाण्यापिण्याची आमची काही ददादत नसते. आमचे लाड इतके केले जातात की असं वाटतं की वर्कशॉप संपूच नये. म्हणजे सुरुवातच कॅफेतनं होते, मग असं वाटतं की खायला प्यायला आधी जावं आणि मग वर्कशॉप करावं. सो सतत जावं असं वाटतं, असा सेट आहे. आणि मला असं वाटतं आज खरं तर मला असं वाटतं मगापासूनही म्हणते की टाळ्या वाजवा टाळ्या. मला वाटायचं पत्रकारांच्या हातात पेन असतं त्यामुळे टाळ्या वाजवता येत नसते. आता फोन आहे तर टाळ्या वाजव. पण मला असं वाटतं की तुमच्यामुळे तुमच्या सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेलीच आहे मेहनत घेऊन काम करून. पण मी प्रेमाने आणि कळकळीने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणलं तर प्रेक्षक त्यानंतर त्यांना आवडेल ना आवडेल हा सिनेमा पुढचा भाग आहे. पण तुम्ही जे लिहाल, तुम्ही जे पोचवाल, तुमच्यामुळेच प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचणार आहे आणि त्यांना कळणार आहे की 18 जुलैला सिनेमा रिलीज होतो आहे. मी अगदी मनापासून सांगतो की हे 2-2.25 तास प्रेक्षक आपलं सगळं स्ट्रेस विसरून जातील आणि निखळ मनोरंजन त्यांचं होईल. हसत हसत घरी जातील. आपण जे म्हणतो की मराठी सिनेमा ग्रँजर असायला पाहिजे, छान दिसायला पाहिजे, इतर भाषांसारखे मोठे व्हायला पाहिजे, तर माझ्या मते हाच आमचा प्रयत्न आहे. जे काही करता येईल मोठा सिनेमा म्हणजे जसं निनाद सर म्हणाले की मोठा सिनेमा केलेला आहे. मोठा म्हणजे लेंथ वाईज नाही पण ग्रँजर वाईज मोठा केलेला आहे. कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली आहे. संजय जाधवची फिल्म म्हणजे टेक्निकली ती कमाल फिल्म असते. फाईट मास्टर असतो, गाणी असतात, सीन्स असतात, कोरिओग्राफी असते, चकाचक असतं, कॉस्ट्युम्स उत्तम असतात. सो माझ्या मते आम्ही परिपूर्ण सिनेमा देण्याचा, निखळ मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्लीज तुम्ही जास्तीत जास्त मनापासून लिहा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत घेऊन या. पुढची जबाबदारी आम्ही केलीच आहे. क्या बात आहे. नक्कीच की तुम्ही कायम उत्कृष्टपणे निभावताच आणि त्यामुळेच आम्हाला परत परत हाच सिनेमा परतही बघायला आवडतो. त्यामुळे जसा पहिला भाग, दुसरा भाग परत बघण्यात आला तसा तिसरा भागही नक्कीच. आता प्रेक्षकांना देखील डायलॉग्स पाठ आहेत इतकं, आणि ते स्पेशली जग्गू विशाखाताईचं ते इतकं फेमस झालंय. सो डेफिनेटली मजा येणार ह्यावेळेस देखील. तेजस्वी, तू काय सांगशील या सिनेमाबद्दल, स्पेशली जेव्हा संजय जाधव डिरेक्टर असतात तेव्हा काय काय घडतं? मला वाटतं या तिघांनी चित्रपटाविषयी खूप सांगितलेलं आहे आणि या तिघांनाही मी फक्त आता ममो म्हणू शकते. पण संजय जाधव हा इतकी वर्षानुवर्ष म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतो आहे. आणि आय थिंक चेकमेट नावाचा सिनेमा त्यांनी खूप पूर्वी बनवला होता. तर संजय सर पण होते. तर चेकमेट नावाच्या सिनेमामध्ये एक तो वे अहेड ऑफ टाइम ज्याला आपण म्हणतो तसा सिनेमा होता. तो खरं तर आज आला असता तर तो तुफान चालला असता. पण तशा काही झोनचा हा सिनेमा आहे ये रे रे पैसा 3. आणि जसं उमेश आता म्हणाला की संजय जाधव जेव्हा एखाद्या प्रोडक्टशी असोसिएटेड असतो तर तेव्हा ना तुम्हाला कुठल्याही पद्धतीने कसलीच काळजी करावी लागत नाही. कारण तो उत्तम म्युझिशियन्स घेतो. पंकज आहे, अमितराज आहे, त्याच्यानंतर साई पियुष म्हणून ते बीजीएम करतायत. तर इतके चांगले जोडीला टेक्निशियन्स, उमेश जाधव त्याची कोरिओग्राफी करतो, एक से एक टेक्निशियन्स घेतो. आणि ह्याला अमेय खोपकर, निनाद भतीन आणि आमचे इतर जे प्रोड्युसर्स आहेत त्यांची साथ लागते. तर तुम्हाला एक अख्खा प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट म्हणून जेव्हा आपली इतर वेळेला जी तक्रार असते मराठी सिनेमांच्या बाबतीत की आम्हाला ती टेक्निकली मग कुठेतरी गडबड आहे, मग कलाकारच चांगले नाहीयेत, मग दिग्दर्शकालाच, हे सगळे जे टिकमार्क्स म्हणतो आपण ते या सिनेमामध्ये टिक झालेले आहेत असं मला वाटतं. आणि आता तुम्ही जे पहिलं गाणं आहे आपलं, हे खरं तर हा सॉन्ग लॉन्चचा इव्हेंट आहे आणि त्याबरोबर आम्ही मीडियासोबत बोलतो आहोत. पण एक से एक गाणी झालेली आहे चित्रपटामध्ये, जे एक खूप महत्वाचा भाग असतो चित्रपटासाठी. खूप वेळेला असं होतं की गाणी चांगली असली चित्रपटाची की लोक गाणी बघण्यासाठी चित्रपट बघतात. पण या सिनेमामध्ये फक्त गाणी नाहीये, त्या सिनेमामध्ये भरपूर एंटरटेनमेंटचा ट्रिपल डोस आहे. तीच ओजी टीम जी आपण म्हणतो, ओरिजिनल टीम जी पार्ट 1 मध्ये होती ती या पार्ट 3 मध्ये आहे. तेच प्रोड्युसर्स आहेत. आणि जेव्हा ह्याच लोकांना एकत्र येऊन सातत्याने काम करावं असं वाटतं तेच या चित्रपटाचं यश असतं, तेच या रसिक प्रेक्षकांचं यश असतं की त्यांनी ते म्हणजे मागणी तसा पुरवठा म्हणतो ना, तर कदाचित तिसरा पार्ट म्हणूनच आला कारण ती मागणीच आहे आणि तो पुरवठा आमच्याकडनं आम्ही देतो आहोत. तर तुम्हा सर्वांवरती आता जबाबदारी आहे
की तुम्हाला सिनेमा आवडला, तुम्ही आधी मुळात तो चित्रपटगृहात जाऊन बघा की आमच्याकडनं स्क्रीनिंग होतीलच, त्याच्यासाठी आवर्जून या आणि तो चित्रपट बघा आणि तुम्हाला आवडला तर जरूर 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 मराठी चित्रपट हे प्रेक्षकगृहात येऊन लोकांनी बघावेत, यासाठी तुमचा खूप आधार होतो आणि तुम्ही खूप जबाबदार आहात त्या गोष्टीसाठी. तर आम्हाला आमच्या पाठीशी फक्त उभे राहा मराठी सिनेमांसाठी आणि महाराष्ट्रासाठी. धन्यवाद. सिनेमाच्या अनुषंगाने अजून दोन गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या आहेत. खरं तर हे आवश्यक आहे म्हणून मी सांगतो, सिनेमाच्या बाहेरचं आहे. मराठी सिनेमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे किती सपोर्ट करतात, कलाकारांना करतात, तसंच आमचे अमेय खोपकर ते उपनेते आहेत, त्यांनी तसाच सपोर्ट केला. ते प्रत्येक वेळी पोटतिडकीने सांगतात की एकाच वेळी 5-5 मराठी सिनेमे तुम्ही अनाउन्स रिलीज करू नका. आणि त्यांनी स्वतःच्या सिनेमा बाबतीत पण तसंच केलं. आधी हा सिनेमा 2 वेळा आम्ही पुढे ढकललाय. आता आधी याच्याबरोबर अजून 3 सिनेमे येणार होते, म्हणून अमेय खोपकरांनी स्वतः निर्णय घेतला की माझा सिनेमा मी पुढे ढकलतो. परत त्या दुसऱ्या डेट्सला पण अजून 3 सिनेमे येत होते, परत पुढे ढकलला. म्हणजे यांनी असं नाही केलं की सगळ्यांना लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे भाषा, असं न करता ते स्वतः मागे आले, 2 पावलं मागे आले ते मराठी सिनेमांसाठी. तर मला वाटतं हे त्यांचं कौतुक आपण करायला हवं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सिनेमा बाबतीतच, पण ते लोकांसमोर येत नाही कधी. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी करावं की आमच्या सिनेमात शूटिंगचं काही टायमिंग असायचं 9 ते 9. कोणाकोणाला आम्ही बोलवायचो, कोणाचं टायमिंग 10चं असायचं, 11चं, पण 9चं जे टायमिंग असायचं, जो उशिरा यायचा त्याला शिक्षा तर झाली पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ फार पाळत नाही लोक. म्हणून मग संजय जाधव आणि त्यांच्या टीमने फाईन सुरू केला प्रत्येक कलाकाराला. म्हणजे जे कलाकार जे महत्वाचे आहेत त्यांच्याकडून, बाकीच्यांकडून. मग कलाकारांना 1 तास 10 मिनिटं लेट झाला 500 रुपये पाहिजे, मग 700 रुपये, असं त्याचं मूल्यमापन त्या ह्याच्याप्रमाणे होऊन जायचं. पण सगळ्यात महत्वाचं काय, दिवसभराचा असा साधारण 3-4 हजाराचा गल्ला जमायचा. हा 3-4 हजाराचा गल्ला जमायचा. मग सगळ्यात शेवटी जेव्हा पॅकअप व्हायचं तेव्हा स्पॉट बॉईज किंवा लाईट बॉईज किंवा मेकअप यांच्या नावाने चिठ्ठी टाकायचो आम्ही असे एकत्र करून, आणि कोणाला तरी एक चिठ्ठी काढायला सांगायचो, आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी आहे त्याला ते पैसे द्यायचो. त्या माणसाला त्या 5,000ची किंमत तेव्हा खूप मोठी असते. आणि मला असं वाटतं हे प्रत्येक शूटिंग वाल्याने केलं तर एकी एक तयार होते. म्हणजे सगळे मनापासून काम करतात, आपला सिनेमा म्हणून काम करतात, आणि त्याचं प्रतिबिंब मग पडद्यावर दिसतं. आणि त्यात एक म्हणजे सर म्हणाले तेच आहे की कधी कधी असं व्हायचं, सगळे पंक्च्युअल असायचे तर ना संजय दादाला टेन्शन यायचं, संजय दादा सरांना टेन्शन यायचं, मग ते स्वतःचे पैसे टाकायचे. मग काहीतरी चुकलं की डेली वाटली 100 रुपये काढ. मला जेस्चर खूप आवडायचं की आता सगळ्यात आहे तर आज 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 कसं आज काहीतरी मिळालं पाहिजे. आणि ती म्हणजे लाईफ बॉय, स्पॉट दादा, सगळे टीम म्हणजे सगळेच असायचे, असिस्टंट सगळे असोसिएट. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. संजय सरांनी चांगला मुद्दा मांडला की ना ते नाही की एक ना आपल्यापणाने म्हणजे त्या शेवटी आपल्याला पैसे मिळणार म्हणून काम नाही करायचे, पण तिची गंमत होती ना की आज बॅकअप झाल्यानंतर आज कोणता नंबर येणार, अरे तो नाही ह्याचा नंबर येणार, मला लागला, आणि टाळ्या वाजायचे सगळे. मला वाटतं फॅमिलीमध्ये अशा पद्धतीने काम करणं, आणि आमचं सगळं संजय 2-4 आपल्यावर असं केलं की आज काहीच नाही, आज नाही, आज फाईनच नाही, काय करायचं, चला चुका करूया 2-3 पैसे काढूया. तर ही पण खूप चांगली जेस्चर. मला वाटतं एक टीम असते ना, त्या म्हणजे संजय नार्वेकर सरच बोलले, जे छान आम्ही वागतो ते छान दिसतं, आणि ते आज या पडद्यावर दिसलेलं आहे, याचा आनंद आहे. थँक्यू. खरंच आहे, बीटीएसचा एक वेगळा सिनेमा घडू शकतो असं म्हणतात, ते अगदीच होऊ शकतं यातनं, आणि त्यात प्रेम आणि वेगवेगळ्या मजा, धमाल या सगळ्याच गोष्टी दिसतात. खरं तर संजय जाधव काय म्हणतात, तुम बोले उधर शोले, आज हम यहाँ पर उनको बहुत मिस कर रहे हैं, क्योंकि अर्थात सिनेमा 18 जुलैला येणार आहे, त्यावेळेस आपल्याला संजय सर भेटतीलच तशी अपेक्षा आहे, आशा आहे.
पण जिथे जिथे संजय जाधवांनी ज्या ज्या गोष्टीला हात लावलाय त्या त्या गोष्टी सक्सेसफुल झाल्या आहेत. हाही सिनेमा डेफिनेटली सक्सेसफुल होईल अशी खात्री आहे. तर एकदा सिनेमातल्या सगळ्या कलाकारांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे ह्या गाण्यांचे राईट्स आहेत आणि ते खरं तर कधी बोलतच नाही आणि त्यांनी मला ही प्रेमाने धमकी दिली होती की मुझे मत भुलाना, पण काय ना त्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे. व्हिडिओ पॅलेसचे करते धरते नानूबाई आज प्लीज हॅव अ हेड. नानूबाई बोलिए ना, कुछ तो बोलिए. बात करे मैं माइक के पीछे वाला आदमी हूँ, माइक के सामने वाला आदमी नहीं. बट आपके बिना गाने जा भी नहीं सकती है. अगर आप वैसे एवीके की जितनी फिल्में मेरा उनको फुल सपोर्ट रहता है. और मैं ये देखना ये रे पैसा 1 में जितना लोगों ने पैसा कमाया ना, ट्रिपल इसमें कमाया. जस्ट लाइक द नेम, ये पैसा 3 पट जास्त चालणार असेल. मेरी कोशिश है कि फिल्म के सारे गाने लोगों तक पहुंचाना मेरा काम. और आज जो गाना चला ना, मुझे लग रहा है ये गाना जो टाइटल सॉन्ग पे बेटर गाना ये ज्यादा चलेगा. अर्थात ह्याचे गणित त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती आहे. त्यामुळे नानूबाईबद्दल सांगतो की आपल्या सिनेमाबद्दल मराठीचा प्रत्येक मराठी सिनेमा बघतात ते आणि प्रत्येक मराठी सिनेमाबद्दल एक भाकीत करतात. मला नेहमी कळत ना सिद्धू जी देखिए एक दिन ऐसा पिक्चर बनाएंगे आप, अच्छा चलेगा, हे मला नेहमी सांगतात. ते फोन करून सांगतात की आपको पिक्चर को अच्छी ओपनिंग मिली आहे. मला वाटतं हे अपडेट राहणं आमच्यासाठी पण खरंच हा एकदा नानूबाईसाठी एकदा जोरदार टाळ्या होतं. त्या म्हणून अपडेट खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. आणि आता मी टीमला विनंती करते, ये रे रे पैसा 3च्या टीमला की त्यांनी स्टेजवर यावं. एक ग्रुप फोटो आपण सगळ्या पत्रकार मित्रांना देणार आहोत. या प्लीज यावं. नाही काही बसतील काही पुढे बसतील. कॉमेडी असतो किंवा एखादा डायलॉग असतो त्याच्याबद्दल सांगता येईल. काही समाजाला संदेश मेसेज वगैरे द्यायला आम्ही गेलेलो नाहीये. कसं आहे, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रचंड तणावामध्ये असतात. सकाळी उठता, तुम्ही ऑफिसला जाता, कामाला जाता, दिवसभर तुम्ही मेहनत करता, काम करता, संध्याकाळी उशिरा घरी येता, ट्रेननी असो बसने असो धक्के खात तुम्ही घरी येता, प्रचंड तुम्ही टेन्शनमध्ये असता. तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी, तुम्हाला एक उत्तम मनोरंजन देण्यासाठी म्हणून केलेला सिनेमा आहे. आणि खरंच 1-2-2.5 तास तुमचं मनोरंजन होईल. त्यामुळे संपूर्ण परिवाराला घेऊन आणि माझी तुमच्या पत्रकारांच्या मार्फत सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा चित्रपट कधी टीव्हीवर येतोय याची वाट बघू नका. चित्रपटगृहामध्ये जाऊनच प्रत्येक मराठी सिनेमा बघा, प्रत्येक मराठी नाटक नाट्यगृहात जाऊन बघा, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. थँक्यू सर. त्यासोबतच अजून एक कळकळीची विनंती आहे. 5 वाजता संध्याकाळी हे गाणं जे आहे ते लॉन्च होणार आहे, म्हणजे ऑन सोशल साईट आणि अपलोड होणार आहे युट्यूबवर. त्यामुळे त्या अगोदर प्लीज कोणीही तुमच्या साईटवर आपापल्या साईटवर हे टाकू नका, पोस्ट करू नका. आफ्टर 5 यू कॅन डू दॅट. फोटो